स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। आज थोडक्यातच व्हिडिओ घेतलेला आहे आणि हे संध्याकाळचं रुटीन आहे, जे की आता 5 वाजले। तर बाहेर कपडे जे काही सुकलेले होते ते घेऊन आली आणि काही कपडे ओलेच आहे। आज कपडे काही फारसे पाहिजे तसे वाढले नाही, कारण आभाळाचं वातावरण आहे, ऊन तर जास्त वाटलीच नाही। आणि असं आभाळ वातावरण असलं तर मग कपडे काही वाळत नाही। पाऊस येईल असं वाटतं, कारण पाणी येण्याची शक्यता आहेच। तर त्यानंतर हे सोफ्याचे कवर होते, हे पातळ असल्यामुळे लवकर सुकतात, ते ठेवून दिले। त्यानंतर मला हे झाडायचं होतं, तर त्याआधी घरामध्ये जे काही स्टूल वगैरे होते ते बाहेर आणून ठेवले आणि सगळं सामान अस्ताव्यस्त करून ठेवते मुलगी, कारण कुठे स्टूल कुठे खुर्ची असं असतं आमच्याकडे पसारा, तर तो सगळा आवरावा लागतो, त्यानंतरच झाडायचं। आणि नळ आज लवकर 4:30लाच आले, तर ड्रममध्ये पाईप लावून दिला। म्हटलं तोपर्यंत हे कामे करायची, झाडणं, त्यानंतरच पाणी भरणार। तर इथे सगळं बेड वगैरे आवरल्यानंतर ही रूम झाडायला घेतली, त्यात मुलीच्या गप्पा चालू। तर आज तिला लवकर जायचं होतं, तर ती बोलली की मला पाण्याच्या बॉटल भरून दे। म्हटलं जा तू भरून घे, मी तोपर्यंत झाडून घेते। आणि तिचं कसं आहे की नळ आले, मी पाणी भरत असली की ती बॉटल आणून ठेवते, म्हणजे मग मी भरून ठेवते। आणि या रूममध्ये 5 ते 6 बॉटल मी भरून ठेवत असते, कारण किचन बाहेर असल्यामुळे रात्रीचं काही किचनमधलं पाणी वापरत नाही, तर इकडेच बॉटल भरून ठेवत असते। आणि नळ आले त्या दिवशीच भरते, म्हणजे 2 दिवस ते होऊन जातं। त्यानंतर पाणी जास्त पण भरायचं नव्हतं, कारण परवा भरलेलं पाणी बऱ्यापैकी होतं, 2 गुंड पाणी भरायचं होतं मला, पण नळ आले तर मग भरून घेते। म्हटलं ते जर मग सांगता येत नाही नळं कधी येतात कधी येत नाही, आणि एखाद दिवशी आपण जर नाही भरलं ना तर नेमके त्या दिवशी नळं येत नाही, त्यापेक्षा भरून ठेवलेलं बरं। नंतर इकडचं बाहेरचं सगळं झाडून घेतलं आणि ही एक चेअर मी बाहेरच ठेवते, एक आतमध्ये ठेवते, कारण बाहेर पण बसायला एखादी पाहिजेच असते। आणि इथे ऊन वगैरे लागत नाही, त्यामुळे चेअर काही खराब होत नाही। बाकी फक्त थोडीफार धूळ होत असते, तर रोज पाणी टाकून देते त्यावर। त्यानंतर हे पाण्याचे भांडे घासायला घेतले, म्हटलं हे घासून घेऊया। आणि नळं आल्याशिवाय मी भांडे घासायला काढत नाही, पाण्याचे आधीच घासून ठेवत नाही, कारण कधी कधी नळं जर नाही आले तर मग प्रॉब्लेम होतो, म्हणून नळं आले की तेच तेव्हा खाली करून घेते आणि नंतरच घासते। कारण 1-2दा असंच झालेलं आहे की नळं येतील म्हणून मी सकाळी ते सर्व पाण्याचे भांडे घासून ठेवले, नेमके त्या दिवशी नळं आले नाही आणि मग बराच प्रॉब्लेम झाला। आता हे गुंड अर्ध्यापेक्षा जास्त भरलेलेच होते, तरी पण मी ते खाली केले, म्हटलं ताजं पाणी भरूया। आणि भरून ठेवलं तर बरं राहते आपलं, कोणाकडे म्हणजे असं मागायचं काम नको। एक तर बोरचं पाणी आहे आणि पिण्याचं पाणी आम्हाला एक दिवसाळ येतं। त्यानंतर हा जो आहे तो काय म्हणतात त्याला, पोस्टर, हां, तर ते मी ऑनलाईन मागवलेलं होतं आणि एकदम बेडवर बसलं की हे मंत्र दिसतात, तर ते वाचून वाचून आता इतकी सवय झाली की पूर्ण पाठांतर झाले आणि असं वाटतं की खूप आपल्याला उपयोगी पडलं ते, आणि रोज सकाळ संध्याकाळ ते येतातच मंत्र। त्यानंतर हे कपाट आवरायचं आहे मला। आता इथे हा पसारा आहे मुलीचा, तिचं जे सामान आहे स्पोर्ट्सचं सगळं यामध्ये ठेवलेलं आहे। तर मी मागे व्यवस्थित लावून ठेवलं, पण ती अस्ताव्यस्त सगळं करूनच ठेवते। आणि तिचं घाई गडबडीत काम असलं की मग घेतलं आणि कोंबलं त्याच्यामध्ये, असं होत असते। आता ही एक मशीन आहे हातापायाला मालिश करायची, ती पण ऑनलाईन मागवलेली होती ॲमेझॉनवरून, तर ती त्याचा उपयोग ती बेरिंग साफ करण्यासाठी करत आहे। तर ह्या सर्व कपाटामध्ये तिचंच सामान आहे, त्यामुळे त्यानंतर मला संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आता देवपूजा करायची होती, तर इथे हे भांडे घासून ठेवलेले होते। म्हटलं हे भांडे आधी इकडे ठेवते, नंतरच तिथे पूजा करता येईल। आणि मिरच्या आहे या चाळणीमध्ये, आणि तुरीच्या शेंगा त्या वाळवायला बाहेर ठेवलेल्या होत्या, पण कशाचं काही ऊनच नाही तर वाळणार काय, म्हटलं जाऊ द्या त्या ठेवून देऊया सर्व। कारण इथं देवाजवळचा जर पसारा उचलला तर व्यवस्थित आपल्याला पूजा पण करता येतो। आणि का कुणास ठाऊक माचीसच्या ज्या डब्या आहेत ना, त्यातल्या माचीस व्यवस्थितच नाही, यावेळेस जे पॅकेट आणलेलं लवकर उघडत पण नाही आणि लवकर ते पेटवल्या पण जात नाही, म्हटलं जाऊ द्या आता नवीन दुसरी आणूया। तर त्यानंतर इथे पूजा वगैरे आटपून घेतली आणि आज मी तुम्हाला आता माझं जे मंगळसूत्राचं कलेक्शन आहे ते दाखवणार आहे। मंगळसूत्र काही सोन्याचे नाही आहे, म्हणजे खूप वर्षापूर्वी, साधारणतः 7-8 वर्षापूर्वी मी ते असे विकतचे घालायचे, तेच ते तुम्हाला दाखवणार आहे। चला मग दाखवते। खूप मंगळसूत्राची आवड होती, जे की छोटे असतात ते, मग ते असे विकतचे जरी असले तरी खूप आवडायचे आणि खूप घ्यायची मी। आता खूप वर्ष झाले घालत नाही, फक्त आता हे एकच वापरते। आणि जे काही आता मी आज कपाटावरलं त्यामध्ये मला या बॉक्समध्ये सापडले, तर तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला मग दाखवते तुम्हाला कशा पद्धतीचे मी वापरत होती तेच। तर हे बघा, हे एक आहे, हे अजूनही याचं पॉलिश गेलेलं नाही, मी एका शॉपमधूनच घेतलेलं होतं इथे, आणि तिथे क्वालिटी छान मिळत होती, पण बऱ्यापैकी खूप वर्ष चाललं मला, बघा
तर बाहेर जातानाच वापरायची, घरी वापरलेलं नाही त्यामुळे. आणि याला कमीत कमी 6-7 वर्ष झालेले आहे. तर अशा पद्धतीचं येते हे. आणि आता हे एक दुसरं आहे. तर हे पण असं सिंपल आहे, बघू शकता. मध्ये लॉकेट आहे आणि अशा पद्धतीची चेन आहे. आधी खूप घालायची, म्हणजे जेवढ्या प्रकारची निघायची दर आठवड्याला घ्यायची मी, मग किती स्वस्त जरी असलं किंवा महाग असलं तरी सुद्धा. आणि याचं पण पॉलिश केलेलं नाही, हे छान निघालेलं आहे. आणि हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं, तर छान निघालं. त्यानंतर आहे हे बघू शकता. दिवस घातलं, मला सर्वात जास्त जर आवडत असेल तर या टाईपचे. आणि असे माझ्याकडे 5 ते 6 होते, काही तुटलेले आहे, तर त्यातलंच एक लॉकेट आहे दुसरं. आणि हे छान वाटतं तसे साडीवर किंवा ड्रेसवर, तर त्यासाठी मी हे घेतलेलं होतं. आणि कुठे बाहेरगावी जायचं असलं ना तर मग हे काढून ठेवते आणि मग अशा टाईपचे घालत असते. तर बघू शकता याचं लॉकेट असं येईल ते. आणि परत हे एक मला आवडत होतं, पण याचं जे आहे ना ते चेन इथे होती, ते कळ्या निघालेल्या आहे. बाकी हे ठीकच आहे, फक्त याचा थोडा कलर चेंज झालेला आहे. आणि ते डिझाईन मी पाहत आहे, पण मला तशी अजूनही मिळालेली नाही. जर मला अजून सेम डिझाईनमध्ये हे जर मिळालं ना तर मी पुन्हा घेईल, कारण मला हे सर्वात जास्त आवडत होतं. आणि हे एक सिंपलच आहे, हे पण ऑनलाईन मागवलेलं होतं या टाईपचं. तर असे हे 4 ते 5 होते माझ्याकडे. आणि हे एक आहे, एक मिनिट, याची पण कळी निघालेली आहे. तर हे बघा असं छोटंसं अशा पद्धतीचं हे होतं, तर हे पण छान होतं. तर अशी आधी खूप घालायची मी, कमीत कमी म्हणजे दर महिन्याला 2 ते 3 घ्यायचीच. मग ते 30 रुपयाचं जरी असलं तरी चालेल, 20चं असलं तरी पण घ्यायची, कारण आवडत होतं तेव्हा. हे मंगळसूत्राची आवड. त्यानंतर बांगड्या पण वेगवेगळ्या डिझाईनच्या घ्यायची, जास्तीत जास्त प्लेनमध्ये आणि साईडला डिझाईनमध्ये. आणि जे की ह्या टिकल्या बघता तुम्ही चंद्रपूर, आता हे मी 10 ते 15 वर्ष झाली हीच टिकली वापरते. याच्या व्यतिरिक्त दुसरी आवडत नाही मला, पण आधी वापरायची. आधी जी ॲरो टाईप होती, जी एक शांती सिरियल लागायची दूरदर्शनवर, तर तिथे ते ॲरोमध्ये अशी टिकली लावायची ती, जी ॲक्टर होती, तर ती टिकली खूप लावायची मी. आणि छोटे जे गंध मिळतात ना डब्या 5 ते 6, तर त्या पण लावायची. आणि अशा पद्धतीने म्हणजे आता ते पण जास्त घेत नाही, बांगड्या पण जास्त घेत नाही, आणि मंगळसूत्र पण नाही. आता तिन्ही सवयी मिटलेल्या आहे, कारण आधी खूप घ्यायची, खूप आवड होती. आता इतकी इच्छा होत नाही. आता फक्त हातामध्ये एक जरी बांगडी असली ना तरी ठीक वाटते. तर अशा पद्धतीचं माझं कलेक्शन आहे हे मंगळसूत्राचं. आणखीन कपाटामध्ये असेलच ते कुठेतरी, जर मिळाले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. गेले आहे 5:45, कामं सर्व आटोपलेली आहे. आज नळं पण आले होते, पाणी वगैरे भरलं, म्हटलं चला थोडा वेळ बोलूया. आणि आज पूर्ण व्हिडिओ काही मी शूट केलेला नाही, कारण दिवसभर कामं म्हटलं चला एक दिवस ब्रेक घेऊया. पण तेच मला बरं नाही वाटलं की आज आपण व्हिडिओ टाकलेला नाही, तर त्यामुळे थोडी हुरहुर असतेच. तर म्हटलं चला थोडा वेळ तुमच्याशी बोलूया. आणि सहसा तर मी ऑन कॅमेरा बोलतच नाही, कारण आजूबाजूला खूप आवाज असतो आणि दिवसा तर बोलणं शक्यच नाही. एक तर आमच्या कसं 2 रूम आहे, मुलगी वगैरे घरी असली की मग तिचं TV चालू असते, तिचं TV पाहणं गोंधळ असते, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर देता येत नाही आणि असं ऑन कॅमेरा पण बोलता येत नाही. म्हणून म्हटलं चला आता निवांत आहे, ती पण प्रॅक्टिसला गेली, घरी कोणी नाही, म्हणून मी आता थोडा वेळ कामच झाले तर म्हटलं बोलायचं. आणि व्हिडिओचं कसं आहे की जर आपण डेली टाकत राहिलं ना तर आपल्याला इंटरेस्ट वाटतो, आणि जर एखाद दिवशी गॅप पडली किंवा मध्ये 3-4 दिवसाची गॅप पडली तर मग ते सगळं दुर्लक्ष होतं. आणि कुणी पाहुणे वगैरे आले ना तर मग तर कसं टाकणंच होत नाही. आता जे मोठे मोठे ब्लॉगर आहेत आता त्यांना सवय झालेली असते, कारण ते ऑन कॅमेरा कुठेही त्यांचा कॅमेरा चालूच असतो. आपलं तसं होत नाही. घरात जरी शूट करायचं म्हटलं ना तर आपण घरातल्या पुरतंच करतो, बाहेरचं करू शकत नाही. मी तरी जास्त सहसा बाहेर करत नाही. मंदिराच्या ठिकाणी जरी गेली ना तर तिथे गर्दी नसली तरच थोडा वेळ शूट घेते, नाही तर घेत नाही. गर्दीच्या ठिकाणी तर अजिबातच घेत नाही, आणि ते आपल्याला बरं वाटत नाही हातामध्ये कॅमेरा घेऊन. आता सुरुवात नवीन असल्या कारणामुळे होत असेल कदाचित, इतकं आपण कम्फर्टेबल नाही राहत कॅमेरा प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ घेताना. आणि आमच्याकडे असं आहे की कोणीच म्हणजे शूट करत नाही, ते मग मलाच बघावं लागतं, स्टँडला लावावं लागतं किंवा मग स्वतः घेते. आणि बाहेर ठिकाणी पण तसंच, कारण मुलीला पण आवडत नाही, तिच्या बाबाला पण आवडत नाही, आणि ते सहसा दोघे कॅमेऱ्यापुढे येतच नाही. तर त्यामुळे मग माझं
डेली रुटीन मी दाखवते थोडंफार, आणि बाहेरगावी गेली तर थोडंफार जिथे जास्त गर्दी नसली तिथेच शूट करते, नाहीतर मग सहसा करत नाही. आणि डेली ब्लॉगमध्ये माझं तर डेली रुटीनच मी तुम्हाला दाखवते, आणि रेसिपी कधी कधी झालं शक्य तर ते दाखवते.